जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा जो आहे तो आता वरवंड मुक्काम उरकून आता तो रोटी घाटातून गवळ्याची उंडवडी या ठिकाणी जाणार आहे। तुकोबांच्या या पालखी सोहळ्याचं वेगवेगळ्या पद्धतीने सेवा करून स्वागत करण्यात येत असतं आणि तसंच स्वागत जे आहे ते एका विद्यालयाच्या विद्यार्थिनी जे आहे त्यांनी स्वागत केलेलं आहे। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी त्यांनी रांगोळी काढत आपली सेवा जी आहे ती या तुकोबांच्या चरणी ठेवलेली आहेत। दरवर्षी हे जे काही विद्यार्थी आहे ते विद्यार्थी अशा पद्धतीने सेवा देत असतात। गेले 26 वर्षापासून ही सेवा अविरतपणे सुरू आहे। या ज्या विद्यालयाच्या विद्यार्थिनी आहेत ते काढत असतात आणि अतिशय सुंदर असं सुरेख अशी रांगोळी त्यांनी या काढलेली आहे आणि त्यांच्या या रांगोळीबद्दल नेमकं विचारावेत की नेमकं काय सांगाल तुम्ही, किती वर्षापासून ही रांगोळी काढताय आणि याच्यामध्ये भाव काय? गेली 26 वर्ष आम्ही ते रांगोळीचे पायगड्या काढत असतो। आमचे मार्गदर्शक आम्ही भैरवनाथ विद्यालय खुडबाव या शाळेचे विद्यार्थिनी आहोत। भैरवनाथ विद्यालय खुडबाव या शाळेच्या विद्यार्थिनी आहोत आणि आम्ही गेली 26 वर्ष हे पायगड्या काढत असतो। आम्ही जे पायगड्या काढतो त्यावेळेस थोड्या वेळ का होईना हे जाणारे वारकरी थोड्या वेळ थांबून त्यांच्या तोंडावरचं जे हास्य असतं ते पाहिल्याने आम्हाला खूप छान वाटतं आणि ते थोड्या वेळ थांबून त्यांचा विसावा घेतात आणि ते ज्यावेळेस पुढे जातात। आम्ही हे रांगोळ्या काढता काढता छोटे छोटे अभंगही म्हणत असतो। ते अभंग त्यांना ऐकायलाही खूप छान वाटतात। असे छोटे छोटे अभंग नाम भजनात मन झाले दंग, नाम भजनात मन झाले दंग, भेटीसाठी आले पांडुरंग, भेटीसाठी आले पांडुरंग। वारकरी तुम्ही आणखी त्यांची सेवा अशा पद्धतीने करता, काय नेमकं मनामध्ये भावना असते तुमची? आम्हाला खूप छान वाटतं कारण की वारकरी जेव्हा रांगोळी पाहून जातात त्यांना खूप म्हणजे आनंद वाटतो। गेल्या 26 वर्षापासून आमची ही रांगोळीची सेवा चालू आहे, पण वारकरी जरा वेळ बघतात, आनंद वगैरे फुगड्या खेळतात ह्या रांगोळीच्या भोवती, त्यांना खूप भारी वाटतं आणि त्यांना पाहून आम्हाला पण खूप उत्साह येतो की पुढे अशा रांगोळ्याच्या पायगड्या काढत जाव्या असं। अशा पद्धतीने वेगवेगळ्या पद्धतीने सेवा देत असतात हे विद्यार्थी। तुमच्या विद्यालयाचे विद्यार्थी आहे, नेमकं काय सांगा? जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा दौंड तालुक्यात प्रवेश केल्यापासून ते उंडवडी बारामती तालुक्यात उंडवडीवर जाईपर्यंत भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खुटबाव यांच्या वतीने त्या पालखी सोहळ्याच्या पुढे जे वैष्णव आहेत ह्या वैष्णवांच्या स्वागतासाठी रांगोळीच्या पायघड्या घालण्याचा कार्यक्रम दरवर्षी विद्यालयाच्या वतीने केला जात असतो। याच्यामध्ये हा जे पायघड्या घालण्याचं जे वर्ष आहे हे गेले 26 वर्ष भैरवनाथ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या वतीने निरंतर हा प्रोग्राम या ठिकाणी राबवला जात आहे। त्यामध्ये हे जे विद्यार्थी आहेत हे विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात आणि त्यांना त्या ठिकाणी रांगोळी वैष्णवांच्या पायघड्या घालण्यासाठी त्यांना त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारचं आनंद मिळत असतो। आपण जर पाहिलं तर या पालखीमध्ये सगळ्यांची सेवा असते आणि तशी सेवा जी आहे ती या विद्यार्थ्यांनी केलेली आहे आणि त्याचा आनंद समाधान जे आहे या विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आपल्याला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन प्रशांत मोहितेसह सुमित सोनोने, न्यूज 18 मराठी, रोटी घाट।